3 दिवसाचं डिटॉक्स वेट लॉस चॅलेंज। तर हे चॅलेंज खूप सोपं आहे। याच्यानी खूप जास्त फायदे तुम्हाला भेटणार आहेत। तुमची ब्लोटिंग कमी होणार आहे, बेली फॅट कमी होणार आहे, वजन देखील कमी होणार आहे। 3 दिवसात तुमचं 2 किलो पर्यंत वजन किंवा 3 किलो पण वजन तुमचं कमी होऊ शकतं। तर काय असतं ना मैत्रिणींनो, आपल्याला ना खूप हौस असते म्हणजे सुंदर दिसण्याची, स्वतःचा कॉन्फिडंट वाढतो आपला। दुसऱ्यांनी कोणी जरी म्हटलं वाव किती छान दिसतेस, तर आपल्याला खूप छान वाटतं। पण तिथेच जर आपलं ब्लोटिंग झालेली असेल, आपल्याला पोट आपलं फुगलेलं गच्च झालेलं असेल ना, तर आपलंही मन लागत नाही, बेचैनी होते, काय माझं शरीर झालं एकदम जड झालं। जर तुम्हाला हे 3 दिवसातच हलकं करायचं आहे, तुम्हाला आज कुठे बाहेर फंक्शन आहे, तुमचं लग्न आहे, साखरपुडा आहे किंवा काहीही असू द्या, बर्थडे आहे किंवा तुम्हाला स्पेशली कुठे बाहेर जायचे, कोणा पाहुण्यांकडे जायचंय, तिथे तुम्हाला जरा सुंदर आणि बारीक दिसायचं असेल, तर तुम्ही हे डिटॉक्स 3 दिवसाचं वेट लॉस चॅलेंज आरामात घेऊ शकता। खूप चांगला रिझल्ट येतो, नक्कीच येतो। पहिल्या दिवशी काय तुम्हाला डाएट असेल, दुसऱ्या दिवशी काय घ्यायचं, तिसऱ्या दिवशी काय घ्यायचं, तर चांगले रिझल्ट घेण्यासाठी तर पहिले काय करायचं आहे, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या। जर तुम्ही हे चॅलेंज घेताय तर 3 दिवस तुम्हाला गोड अजिबात खायचं नाहीये, चहा घ्यायचा नाहीये किंवा गूळ किंवा चॉकलेट ह्या गोष्टी खायच्या नाहीयेत। तुम्हाला 3 दिवस देखील कंटिन्युअसली 3.5 लिटर दिवसभरात तुम्हाला पाणी संपवायचं आहे, चांगली झोप घ्यायची आहे, ह्या गोष्टी पाळायच्या। आणि 4थ्याच दिवशी तुम्ही फंक्शनमध्ये आरामात जाऊ शकता। आज जर टाईट झालेलं ब्लाऊज तुम्हाला 4थ्याच दिवशी तुमचं ब्लाऊज तुम्हाला फिट बसणार आहे किंवा ड्रेस पण तुम्हाला फिट मस्त सुंदर बसणार आहे। तर काय करायचं आहे, या डिटॉक्स डाएटनी काय होणार आहे, पोटाचा जसं सांगितलं पोटाचा घेर पण कमी होतो आणि आपण बारीक दिसायला पण लागतो। जर तुम्हाला हे चॅलेंज आता अर्जंटमध्ये बारीक दिसायचंय तर तुम्ही हे चॅलेंज घेऊ शकता। पण हा 3 दिवस घ्यायचं। जर तुम्ही म्हणला अरे वा छानच रिझल्ट येतोय मला याच्याने, तर मी अजून कंटिन्युअसली करते, तर असं नाही करायचंय। कारण की कमजोरी, अशक्तपणा, शरीर लूज पडू शकतो, मसल लॉस होऊ शकतात, म्हणून कंटिन्युअसली कोणतीच गोष्ट करायची नाही अशा डिटॉक्स चॅलेंजची। 3 दिवस घ्यायचं आणि 2 दिवस ब्रेक घ्यायचा। 2 दिवस ब्रेक घेतल्याने जंक फूड खाऊन घरात बसायचं नाही, आपलं रुटीन आहे तेच ठेवायचं, फक्त घरातला हेल्दी आहार खायचा आणि 2 दिवस या गोष्टी करायच्या, म्हणजेच हेल्दी आहार खायचं, घरातलं जेवण, आणि परत तुम्ही हे चॅलेंज 3 दिवस वापस घेऊ शकता। आता तुम्हाला समज एक 5-6 समज तुम्हाला आता की एका हप्त्याच्या नंतर प्रोग्राम आहे किंवा 10 दिवसाच्या नंतर प्रोग्राम आहे, तर तुम्ही हे 3-3 दिवसाचं चॅलेंज घेऊन 2 दिवस ब्रेक घेऊन 3 दिवस असं तुम्ही हे चॅलेंज घेऊ शकता, आरामात घेऊ शकता। आता काय करायचं आहे, पहिल्या दिवशी चॅलेंजचा पहिला दिवस असेल तर त्या दिवशी तुम्हाला उठल्याबरोबर सकाळी खाली पोटाने 2 ग्लास गरम पाणी करायचं आहे, कोमट करायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस ऍड करून ते पाणी तुम्हाला मलासनमध्ये बसून प्यायचं आहे। थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही आपलं हिमालया सॉल्ट पण टाकू शकता किंवा काळं मीठ देखील ऍड करू शकता। हे पाणी पिल्याच्या नंतर 2 तास तुम्हाला काही खायचं नाही, तुमचं पोट साफ होऊन जाणार। पोट साफ झाल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं ब्रेकफास्टचा टाइम येतो, तर तिथे पहिल्या दिवसाचा डाएट आहे, तुम्ही नोट करून ठेवू शकता हा व्यवस्थित, आणि हाच चॅलेंज तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही फॉलो करू शकता। आता आपला मॉर्निंगचं ड्रिंक झालेलं आहे, लिंबू पाणी आपण 2 ग्लास पिलेला आहे, 2 तास काही खाल्लेलं नाहीये। ब्रेकफास्ट आलेला आहे आपला, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय खायचं आहे, पहिल्या दिवशी आपल्याला हलका आणि लाईटच ठेवायचं आहे, जास्त काही लगेच क्रश डाएटमध्ये म्हणजे लगेच लिक्विडमध्ये नाही जायचं। पहिल्या दिवशी तुम्हाला इथे 2 काकड्या घेऊ शकता, 2 गाजर घेऊ शकता, ब्रेकफास्टमध्ये तुम्ही एक ॲपल घेऊ शकता, एखादा आंबा देखील घेऊ शकता। ब्रेकफास्ट तुमचा 9-10 वाजेपर्यंत तरी झाला पाहिजे ॲटलिस्ट। आता इथे 10-11 वाजताचा टाइम येतो, जर तुम्ही 9 वाजता तुम्ही असं हलका फुलका तुमचा फळांचा तुमचा नाश्ता झालेला आहे, तर 10, 11 किंवा 12 वाजता जर तुम्ही 1-2 वाजता जेवत असाल तर तुम्ही इथे 1 ग्लास ताक किंवा 1 ग्लास सब्जाची ड्रिंक घेऊ शकता। दुपारच्या जेवणामध्ये ऑप्शन आहेत की तुम्ही इथे मुगाची खिचडी घेऊ शकता, तुम्ही ओट्सची खिचडी घेऊ शकता, ठीक आहे। इथे 4 अंडे तुम्हाला बॉईल केलेले व्हाईट अंडे घ्यायचे आहेत, पिवळं घ्यायचं नाही पहिल्या दिवशी दुपारचं जेवण। 1 प्लेट सॅलड, हे 3 दिवस घ्यायचंच आहे बरं का, पहिल्या दिवशी घेतलं म्हणून सोडून नाही द्यायचं, कंटिन्युअसली सॅलडचा वापर हा करायचा आहे। फायबर चांगल्या पद्धतीने घेतलं, प्रोटीन चांगल्या पद्धतीने घेतलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट येतो। आता हे झालं दुपारचं जेवण। 4 वाजता काय करायचं आहे तुम्हाला, वापस इथे तुम्ही 1 ग्लास ताक किंवा 1 सब्जाचं ग्लास भरून पाणी, म्हणजे 1 चम्मच सब्जा ऍड करून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मिक्स करून तुम्ही ते 5-10 मिनिटांनी ते पाणी सब्जा फुगल्याच्या नंतर ते पाणी घेऊ शकता, किंवा तुम्ही ते ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घेऊ शकता।
पहिले सांगितलं गोड चहा याच्यामध्ये नाहीये. आता संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला लास्टचा मील घ्यायचा आहे. तर काय करायचंय, पहिल्या दिवशी तुम्ही इथे भाज्यांचं सूप घेऊ शकता किंवा तुम्ही इथे वापस मुगाचं वरण घेऊ शकता. हे 2 ऑप्शन आहेत पहिल्या दिवशी. आणि रात्री थोडंसं शतपावली करून यायचं, 15-20 मिनिटं चालायचं आणि कोमट पाणी प्यायचं आणि झोपायचं. चांगली 7 तासाची झोप कंप्लीट करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात तर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण आदल्या दिवशी केलेलं आहे, आपल्या शरीराला हलकं ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या पोटाची ब्लोटिंग कमी करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला 1 चमच मेथी बॉईल करायची आहे 1 ग्लास पाण्यामध्ये, आणि ते पाणी गाळून घ्यायचं आहे कोमटच, आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस ॲड करायचा. आणि सकाळी तुम्हाला मॉर्निंगला मेथीच्या पाण्याची ड्रिंक घ्यायची आहे. ही ड्रिंक घेतल्याच्या नंतर वापस तुम्हाला 9-10 वाजेपर्यंत काही खायचं नाहीये. आता इथे 9-10 वाजताचा टाइम आलेला आहे. तर आपण इथे काय घ्यायचं आहे, ब्रेकफास्टमध्ये शक्यतो तुम्हाला इथे पपईची स्मूदी घेऊ शकता किंवा ताक घेऊ शकता किंवा नारळ पाणी घेऊ शकता. ब्रेकफास्टमध्ये 10-11-12 वाजताचा टाइम असेल तर तिथे तुम्ही 1 किंवा 2 काकडी खाऊ शकता जर क्रेविंग झाली तर, नाही तर काही खायची आवश्यकता नाही. दुपारच्या जेवणामध्ये इथे दुसऱ्या दिवशीचं काय करायचं आहे, तर तुम्ही इथे 2 मुगाचे चिले आणि 4 व्हाईट अंडे हे घ्यायचे. प्रोटीनचा सोर्स एकदम चांगल्या पद्धतीने कंप्लीट होऊन जातो आपला. आणि सॅलड 1 प्लेट हे ठेवायचंच आहे. दुपारचं हे 2 ऑप्शन आहे, त्यातलं तुम्ही कोणतंही निवडू शकता. आता इथे दुपारचं जेवण झालं. 4 वाजता तुम्हाला दुसऱ्या दिवशी इथे ग्रीन टी किंवा कोणतेही एखाद्या ब्लू टी म्हणजेच गवकणाच्या फुलांची टी बनवू शकता, ग्रीन टी बनवू शकता, तुळशीच्या पानांची ग्रीन टी बनवू शकता. असे वेगवेगळे अशा ह्या 3 ड्रिंकचा ऑप्शन आहे. तुम्ही इथे ग्रीन टी किंवा तुळशीची ग्रीन टी किंवा तुम्ही इथे ब्लू टी म्हणजेच गवकणाच्या फुलाची ग्रीन टी, असं तुम्ही ह्या 3 इथे हिरव्या ग्रीन ट्या बनवू शकता. आणि त्यातले एक ऑप्शन तुम्ही निवडायचं आहे आणि ते प्यायचं आहे 4 वाजता. थोडंसं कंट्रोल तर करावंच लागेल, पण एवढं काही वाटणार नाहीये. मध्ये मस्त दुपारचा प्रोटीनचा सोर्स जर आपण चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे ना, तर आपल्याला क्रेविंग्स कमी होतात खाण्याच्या. आता संध्याकाळचा ऑप्शन आहे की आज आपण थोडं प्रोटीनवरती लक्ष दिलंय, ठीक आहे, आणि ब्लोटिंगवरती लक्ष दिलंय असंच समजायचं. तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, 7 ते 8 वाजेपर्यंत जेवण करायचंय. तर जेवणामध्ये शक्यतो तुम्ही 2 अंड्याचं ऑमलेट घेऊ शकता किंवा इथे संध्याकाळचं तुम्ही 2 अंडे वापस बॉईल करून त्यातले व्हाईटच घेऊ शकता. तुम्ही जर हे खात नाही तर तुम्ही इथे काय करू शकता, तुम्ही इथे 100 ग्राम पनीर रोस्ट करून थोडंसं तुपाचा वापर करायचा किंवा बटरचा करायचा, तेलाचा शक्यतो नाही करायचा. तर तुम्ही इथे दुसरा ऑप्शन तुम्ही पनीर घेऊ शकता. आता हे खाल्ल्याच्या नंतर याच्यावरती पण तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही इथे 2 गाजर घेऊ शकता. काकडी संध्याकाळची रात्रीची नाही घ्यायची, ठीक आहे, ह्या गोष्टी करू शकता. आणि रात्रीचं सेम रुटीन आहे की चालून यायचं आहे थोडंसं आणि आल्यावरती पाणी प्यायचं आणि मग झोपायचं. 7 तासाची झोप झाली, दुसऱ्या दिवशी छान. आता तिसऱ्या दिवसाचं रुटीन आहे. आता बॉडीला एकदम आपण फ्रेश करायचं आहे आपल्याला, कारण की 2 दिवस असं रुटीन ठेवलंय तर तिसऱ्या दिवशी असं वाटेल ना आपल्या बॉडीला, तुम्हाला स्वतःलाच की माझं 3 किलो कमी झालं की माझं 2 किलो कमी झालं. लगेच आपण काट्यावरती जाणार चेक करण्यासाठी. तिथे तुम्हाला गॅरंटीने तुम्हाला म्हणजे दिसू शकतं, गॅरंटी तर नाही पण प्रत्येकाची बॉडी कशी वेगवेगळी असते ना, तर तुम्हाला तिथे तुमचं वजन कमी झालेलं दिसू शकतं, आरामात दिसू शकतं. पण हे अर्ध पाणी असतं, अर्ध फॅट असतो. तर तिसऱ्या दिवसाचं रुटीन कसं ठेवायचं आहे, वजन चेक करायचं तर करू शकता, नसेल करायचं तर नाही करायचं. तिसऱ्या दिवशीचं पूर्ण डाएट झाल्याच्या नंतर तुम्ही 4थ्या दिवशी करू शकता. तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये जायचं आणि आपल्याला नॉर्मली आपलं बडीशोपचं पाणी घ्यायचं आहे. याच्याने तुमचा गॅस ब्लोटिंग निघून जाते शरीरातलं, म्हणजे जे पण काही खाल्लेलं आपण 2 दिवस, त्याच्याने जर आपल्याला असं कमजोरी वगैरे वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जिरं पण घ्यायचं आहे अर्धा चमच बडीशोप घ्यायची आहे आणि अर्धा चमच तुम्ही इथे ओवा पण घेऊ शकता. हे 1.5 चमच झालेलं आहे टोटल. याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ऍड करायचं, ते चांगलं बॉईल करायचं. 1.5 ग्लासचं 1च ग्लास पाणी झालं पाहिजे आणि हे कोमट झाल्याच्या नंतर पिऊन घ्यायचं बस. आता याच्यानंतर वापस तुम्हाला 9-10 वाजेपर्यंत काही खायचं नाहीये आणि 9-10 वाजलेले आहेत, तुमचा ब्रेकफास्टचा टाइम पण झालेला आहे. तर इथे तुम्ही सकाळीच तुम्हाला 2 वाट्या इथे मुगाचं वरण करायचं आहे. 2 वाट्या तुम्हाला ब्रेकफास्टमध्येच तुम्हाला 2 वाट्या मुगाचं वरण करायचंय. तिसऱ्या दिवशी शक्यतो लिक्विडच डाएट ठेवायचं आहे.
2 वाट्या मुगाचं वरण घेतलं आणि ते पिलं. आता 9, 10 किंवा 11 वाजताचा टाईम आहे. तिथे तुम्हाला 1 ग्लास ताक किंवा 1 नारळ पाणी हे 2 ऑप्शन आहेत, हे घ्यायचं आहे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला ओट्सची किंवा मुगाची खिचडी बनवून पातळ एकदम, किंवा वरईची तुम्हाला पातळ भात बनवून थोडासा मिरची टाकून तुम्ही तो भात कसा बनवता त्यानुसार व्हेजिटेबल्स घालून तसा वरईचा भात किंवा मुगाची खिचडी किंवा ओट्सची खिचडी पातळ हे तुम्हाला 1 बाउल किंवा 2 बाउल हे खायचं आहे. सॅलड ह्याच्या सोबत कंपल्सरी असेल. आता हा झाला दुपारचा टाइम. संध्याकाळच्या टायमामध्ये तुम्हाला 1 कप ब्लॅक कॉफी घ्यायची आहे 4 ते 5 वाजता. खूप जास्त अशी क्रेविंग होणार ना खाण्याची, काय दुपारी पण लिक्विड खाल्लं, सकाळी पण लिक्विड घेतलं तर भूक लागू शकते, म्हणून तुम्हाला इथे ब्लॅक कॉफी घ्यायची आहे 1 कप भरून. खूप हलका आणि फ्रेश वाटेल. 4 वाजताच घ्यायची. रात्रीची उशिराने घेतली तर झोप खराब होऊ शकते. आता इथे 4 वाजताच आपलं ब्लॅक कॉफी झालेली आहे पिऊन, आपण खूप ॲक्टिव्ह झालेलो आहोत आणि हलकं हलकं वाटतंय बॉडीला. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय घ्यायचं, 7 ते 8 वाजेपर्यंत जेवण आहे. तर तुम्ही इथे जर 7 वाजता खात असाल तर तुम्ही 2 ग्लास ताक घेऊ शकता जिरं काळं मीठ टाकून, किंवा तुम्ही इथे भाज्यांचं सूप, एकदम पातळ भाज्यांचं सूप बनवून घेऊ शकता, किंवा इथे तुम्ही पालकची डाळ पण घेऊ शकता. हे तिसऱ्या दिवसाचा हा डाएट असेल. रात्रीचं सेम रुटीन, चालायला जायचं, चालून आलं, पाणी पिलं, झोपलो, मस्त उठलो. सकाळी 4थ्या दिवशी तुम्हाला खूप हलकं वाटेल. आणि जसं सांगितलं सुरुवातीला की 2 दिवस आता याच्यातनं ब्रेक घ्यायचा. नॉर्मली आपलं भाजी पोळी खायची आहे, ओव्हर इटिंग नाही करायची, बाहेरचं जंक फूड टाळायचं, आणि 2 दिवस हेच रुटीन ठेवायचं. आणि वापस तुम्ही 2 दिवस झाल्याच्या नंतर वापस हे 3 दिवसाचं चॅलेंज आहे, वापस हे तुमच्या बॉडीला म्हणजे सुरुवात करायची आहे. हे कंटिन्युअसली 15 दिवस तुम्ही हे लागोपाठ तुम्ही या गोष्टी करू शकता. नंतर तुमचं वजन कमी झालेलं आहे, तुम्हाला छान वाटत आहे, मग तुम्ही तुमच्या रुटीनवर येऊ शकता. परत वाढू देऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 15 दिवसाच्या नंतर मग वॉकिंगचा टाईम वाढवायचा. चालायला जायचं, तुम्ही 20 मिनिटं चालत होतात, अर्धा तास चालत होतात, आता 1 तास चालायचं, किंवा 10,000 स्टेप कंप्लीट करायच्या. अर्धा तास 15 मिनिटं योगा करत होतात, एक्सरसाइज करत होतात, इथे 1 तास करायच्या. ह्या शरीराच्या ॲक्टिव्हिटी वाढवायच्या. आणि थोडंफार ऑइली गोड ह्या गोष्टीवरती थोडंसं परहेज केलेलंच बरं. असं नाही की वजन कमी झालं म्हणून सगळ्या गोष्टी खाल्ल्या पिल्ल्या तर आता वजन वाढणार नाही, असं होऊ शकत नाही. मी स्वतः की एवढं करून देखील माझं असं शरीर आहे की पाणी पिलं तरी वजन वाढतं. तर तुम्ही तर समजूच शकता की ही जी एकदा जर्नी स्टार्ट झाली ही चालूच ठेवावी लागते आपल्याला. असं नाही आहे की सगळ्याच गोष्टी सोडून द्यायच्या, परत वजन वाढून घ्यायचं नाही. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि कोण कोण हे चॅलेंज घेणार आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा.